नमस्कार शेतकरी बंधूंनो. आमची शेती आमची प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण आज जाणून घेणार आहोत पॉवर विडर कशा प्रकारे शेतीमध्ये काम करत आहे आणि त्याच्यामध्ये किती टक्के आपल्याला शासन अनुदान देत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण अनेक योजनांच्या अनुषंगाने आपण शेती क्षेत्रामधील आपण आपले पॉवर विडर असो, ट्रॅक्टर असो, अनुदान मिळवत असतो. सरकार आपल्याला अनुदान देतं. तर शेतकरी बंधूंना आपण हे पॉवर विडर जे आहे हे आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत 2021-22 मध्ये ऑनलाईन केल्यानंतर पोकरा योजना ज्याला म्हणतात त्यालाच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना हे असं नाव दिलेलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे पॉवर विडर आपण 2021-22 वर्षी घेतलेलं आहे आणि हे आपण किर्लोस्कर कंपनीचं 9 HP पॉवर विडर आहे. सेंटर रोटर याला सेंटर रोट आहे. पाठीमागं आपण याला आऊत जोडू शकतोय, रेझर सरकी मारण्यासाठी जोडू शकतोय आणि आपल्या फळबागामध्ये रोटर किंवा वखर आऊत याच्या सहाय्याने आपण तण नियंत्रण करू शकतोय. तर शेतकरी बंधूंनो, हे पॉवर विडर अनुदान जर म्हणलं तर आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत घेतलं आहे आणि त्याला अनुदान जवळपास आपल्याला 65% म्हणजे 65,000 रुपये आपल्याला अनुदान मिळालेलं आहे. आणि हे अनुदान आपल्याला लगेच आपल्या खात्यामध्ये जवळपास पॉवर विडर घेतल्यानंतर एक 3 ते 4 महिन्याच्या आत आपल्याला आपल्या अकाउंटवरती मिळालेलं आहे. आणि खूप साऱ्या योजना आपल्याला सरकार देत आहे, पण तरी पण शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजना पोहोचत नाहीत. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर नक्कीच पोकरा असेल, महा-डी-बी-टी असेल, अनेक योजनांचा जर लाभ घेतला तर नक्कीच आपल्याला पॉवर विडर असेल, ट्रॅक्टर असेल, रोटर असेल, मळणी यंत्र असेल, अनेक प्रकारच्या योजनेमधून आपल्याला लाभ मिळू शकतोय. तर आपण डी-बी-टीमधून सुद्धा दरवर्षी जवळपास बऱ्याचशा शेतकऱ्यांना पॉवर विडर आणि अनेक यांत्रिकीकरणाला सरकार अनुदान देत आहे. तर त्यासाठी तुम्ही वेळोवेळी ऑनलाईन अर्ज करून आपण आपल्या पॉवर विडरसाठी अनुदान मागणीसाठी आपण अर्ज करायचा आहे. तर हे किर्लोस्कर आपण पॉवर विडर जे आहे ते जवळपास एक 2-3 वर्षापूर्वी घेतलं आहे, पण याला कसल्याही प्रकारचा अजून तरी प्रॉब्लेम आलेला नाही आणि व्यवस्थित याला जवळपास 1 लिटरमध्ये 1 तास हे आपल्या शेतीमध्ये काम करतं. आणि अशा प्रकारे जर तुम्ही यांत्रिकीकरणाचा जर शेतीमध्ये जर वापर केला तर नक्कीच आपल्याला आपल्या शेतीमध्ये मजुरांची कमी भेटणार नाही. आणि त्यासाठी आपण वेळोवेळीच अशा योजनांचा लाभ घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचत नाहीत. तर त्यासाठी आपण आपल्या गावातील CSC ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधायचा आहे आणि हे पॉवर विडर असेल, मळणी यंत्र असेल, ट्रॅक्टर असेल, अनेक प्रकारच्या योजना आहेत, त्यासाठी आपण आपल्या अर्ज सादर करायचा आहे. तर आता सध्या पण आपल्या यांत्रिकीकरणाची सध्या अर्ज भरण्यास सुरुवात आहे. तर आपल्या ग्राहक सेवा केंद्राशी जाऊन आपण अर्ज भरायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे. तर शेतकरी म्हणून अशा प्रकारे तुम्ही यांत्रिकीकरणाचा लाभ घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या शेतीमध्ये खूप यांत्रिकीकरणाची गरज आहे. आता सध्या या काळामध्ये मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणींना सामोरं जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण कुठल्याही पिकामध्ये आपण जिथं बैल काम करू शकत नाहीत तिथे आपलं हे पॉवर विडर सहाय्याने आपण रोटर मारणे असेल, तुमची खत पेरणी असेल किंवा अन्य वेगवेगळ्या प्रकारचे आपण मशागत पॉवर विडरच्या पद्धतीने सहाय्याने करू शकतो. तर सध्या आपण आज आपल्या पिकामध्ये रोटर बॅक रोटर मारण्याचं काम चालू आहे. तर शेतकरी खूप छान काम करत आहे. आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं